ताई काय सांगाल, तुम्ही यादी जाहीर करताय, किती जणांची उमेदवारी तुम्ही जाहीर करताय आणि कशा पद्धतीचे तुमचे कॅन्डिडेट आहेत, काय क्रायटेरिया तुम्ही ठेवता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेजी, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलच्या सूचनेनुसार आम्ही स्वबळाचा नारा देऊन आम्ही पुढे एकटाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी BMCच्या निवडणूक लढणार आणि आमची आज फर्स्ट यादी आम्ही प्रसिद्धीसाठी तुमच्याकडे देणार आहे. आमचे बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूककरिता उमेदवारांची पहिली यादी म्हणजे आमच्याकडे एक 37 उमेदवारची आम्ही फर्स्ट लिस्ट रिलीज करणार आहे आणि ते लिस्टमध्ये वॉर्ड क्रमांक 3चे आमच्याकडे मनीष दुबे, वॉर्ड क्रमांक 40चे विलास धुले, वॉर्ड क्रमांक 48चा सिरिल डिसोजा, वॉर्ड क्रमांक 57चे अजय विचारे, 62 अहमद खान, 64 हादिया कुरेशी, 76 बबन मदने, 77 ममता ठाकूर, 86 सुभाष पाताडे, 92 यूसुफ मेमन, 93 सचिन तांबे, 95 अमित पाटिल, 96 आयशा खान, 111 धनंजय पिसाड, 109 सज्जू मलिक, 126 प्रतीक्षा गुगे, 113 शोभा जाधव, 139 नागरत्न बनकर, 125 हरिश्चंद्र जंगम, 142 चांद्री श्रीवास्तव, 135 अक्षय पवार, 144 दिलीप पाटिल, 140 ज्योति सदावर्ते, 147 अंकिता द्रवे, 143 रचना गवस, 152 लक्ष्मण गायकवाड, 146 भाग्यश्री केदारे, 148 डॉक्टर सईदा खान, 168 डॉक्टर सईदा खान, 148 सोमू चंदू पवार, 170 बुशरा परवीन मलिक, 165 अब्दुल रशीद कप्तान मलिक, 175 वासंती देवेंद्र, 169 चंदन पाटेकर, 222 किरण शिंदे, 171 दिशा मोरे, 197 फरीन खान, 224 साबिया मर्चंट. आजच्या या तुमच्या लिस्टमध्ये प्रामुख्यानं काय तुम्ही क्रायटेरिया ठेवता, यांची शैक्षणिक पात्रता कशी आहे, काय वेगळेपणा आहे तुमच्या कॅन्डिडेटमध्ये, जे सर्वांना प्रायोरिटीमध्ये आम्ही जे आमचे सिटिंग काउन्सिलर्स होते त्यांना आम्ही प्रायोरिटी दिलं आहे. त्याच्यानंतर नवीन पिढीला आम्ही जास्त संधी दिलं आहे. तुम्ही जेव्हा हे लिस्ट बघणार, खूप कुमारी मुली आहे आमच्याकडे फर्स्ट वेळा निवडणूक लढणार आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे युवक लोकांना जास्त संधी देत आहे, तसं आम्ही या लिस्टमध्ये पण युवकांना जास्त संधी, आमच्या पदाधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना जास्त संधी, सर्व धर्म आणि जातच्या लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी हे फर्स्ट लिस्ट आमच्या जे प्रसिद्धीसाठी आज आम्ही केलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी बरेच पक्षप्रवेश होताना दिसत आहेत, विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनेक लोक तुमच्या पक्षाकडे येताना दिसत आहेत. धनंजय पिसाळसारखे मातब्बर माजी नगरसेवक त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. अजूनही काही माजी नगरसेवक हे वाटेवर असल्याचं कळतं. हे तुम्ही बघणार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमची जे विचारधारा होती, नाही आम्ही महायुतीसोबत असताना किंवा तुम्ही महाविकास आघाडीसोबत असताना त्यांनी कधीही विचारधारावर कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. कोणाला कुठे संधी नाही भेटली म्हणून ते आमच्या जे मूळ पक्ष होता तिकडे परत आले आणि जसं ते सिटिंग काउन्सिलर्स होते म्हणून त्यांना आम्ही पण प्रायोरिटी दिलं आहे. नाही असं दिसतंय की जवळपास मुंबई शरदचंद्र पवार पक्ष पूर्णच रिकामा होतोय, असं त्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. हे बघा, जनता जे आहे ते सर्वश्रेष्ठ असते. जनता ज्या लोकांना निवडून आणणार त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला पण माहीतच आहे. जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनता निवडून आणणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणे वाढते आणि पुढच्या वेळी पण समोरच्या वेळी पण तुम्हाला दिसेल की बाबा हे वाढतं. एक होण्यासंदर्भाची ही सगळी लक्षणं आहेत का? कारण कार्यकर्ता दुसरीकडे जाऊ नये म्हणून आपल्यासोबतच ठेवण्याचा हा प्रयत्न मला असं वाटतं, मला आणि माझ्या पक्षाचं असं मानणं आहे की जे आमचे विचारधाराचे लोक आहे ते कदाचित आपल्याजवळ आले तर आपल्याला त्यांना जोडून घ्यायचं हे आमचं मत आहे. तर आता 37 जणांची यादी तुम्ही जाहीर केलेली आहे. आणखी किती याद्या जाहीर होतील आणि साधारणतः किती उमेदवार लढतील राष्ट्रवादी पक्षाकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही जे गणित केलं आहे, मला वाटतं कमीत कमी 100 ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहे आणि 4 ते 5 तासात आमची दुसरी यादी पण प्रसिद्ध होणार. महायुतीमध्ये नवनिर्माण विरोध केला, मात्र तेवढ्याच नाकावर टिकून भाजपच्या तुम्ही तुमच्या उमेदवार उभे केले आणि स्वबळावर जाता, याबद्दल काय म्हणतात? परत आम्ही आणि माझ्या पक्ष वरिष्ठांनी असं सांगितलं,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व कोण करणार ते आमचे पक्ष ठरवणार. आमची युती नाही झाली म्हणून आमचे जे आहे नेतृत्व ज्यांचं झालं होतं, मतलब आमच्या वरिष्ठांनी जे फायनल केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये नवाब मलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका समोर जाणार, तसंच झालं आहे. आणि आम्ही तसं पूर्ण ताकदीने त्यांच्यासमोर समोर एक ताकदीने जे ते असेल ना की आव्हान देणार. महायुती म्हणून एक गोष्ट ठरली होती की आपण घटक पक्षातील आपल्या मित्रांना घेणार नाही, मात्र तुम्ही सकाळपासूनच सगळे मित्र पक्षातले घटक पक्षातले सर्व जे मित्र आहेत त्यांना फोडायला सुरुवात केली. एकनाथ शिंदेचे भाचे तुम्ही तुमच्याकडे घेतलेत. काय साथी? आता युतीमध्ये कोणाला कुठे संधी नाही भेटली तर ते आमच्याकडे युतीमध्येच येतात, तर त्यामध्ये आम्ही कसं त्यांना नकार करणार. एक आणि विचारधाराच्या शिवाय आम्ही पुढे जात नाही, तर तसं पण आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.